तर हे आहे माझ्या पप्पांच्या शेतातलं आंब्याचं झाड. आठवणींचं झाड असं म्हणायला देखील हरकत नाही. तर याला दरवर्षी 15,000-20,000 एवढे आंबे येतात. चवीला अगदी गोड. गबारीतला आंबा असं देखील आम्ही याला म्हणतो, कारण आधी इथे विहीर होती. आज खूप वर्षांनी इथे आलते आणि जणू काही सर्व आठवणीच डोळ्यासमोरून गेल्या. नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरात स्थायिक झालेले आमचे आई-वडील आम्हाला दरवर्षी दिवाळी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी घेऊन यायचे. आम्ही सर्व भावंडं इथे खूप खेळायचो, दिवस-दिवस रमायचो. भांडणं व्हायची, मस्ती व्हायची. या झाडाच्या सावलीला बसून आम्ही जेवायचो आणि मस्त पक्ष्यांचा आवाज ऐकत एखादी पडी देखील मारायचो. आज या पक्ष्यांचा आवाज खूप वर्षांनी अनुभवतीये. या झाडाचं आणि आमचं नातं काही वेगळंच. माझे आजोबा, ज्यांना सर्वजण आबा म्हणायचे, जेवढा त्यांचा धाक तेवढंच त्यांचं प्रेम. तेच आम्हाला इथे आल्यावर लक्ष द्यायचे. पाडाचे आंबे खायला द्यायचे. आता आबा या जगात नाहीयेत. 2021 साली कोरोनामुळे एक्सपायर झाले आणि मला प्रेग्नंट असल्यामुळे जायला जमलं नाही. त्यांनी मला केलेला शेवटचा व्हिडिओ कॉल आणि त्यातला त्यांचा स्क्रीनशॉट मी अजूनही आठवण झाली की बघते. लग्नानंतर पहिल्यांदा गावी गेलेले तर प्रेमाने दुकानात नेऊन मला साडी घेतलेली आणि ती साडी माझी अजूनही आवडती साडी आहे बरं का. गावावरून पुण्याला येताना हाताला बसतील तेवढे चिल्लर टेकवणारे आणि मला गुलाबजाम आवडतात म्हणून दरवेळी न विसरता खवा आणणारे आबा, खरंच यांचं प्रेम आणि यांची मायेची व्याख्या निराळीच. बास, आता मला रडूच येईल. हा व्लॉग इथेच थांबवते आणि भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.